Hello student, good morning. Students, Minate madam. Students, today we have to learn practice set 8.2. आपण 8.2 मधले एक्झाम्पल्स घेऊया. त्यातलं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, हा चार्ट दिलेला आहे, टेबल दिला आहे आणि ह्या टेबलमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 एक्झाम्पल सोडवायचे. तर हे एक्झाम्पल कसे आहेत, तर तुम्हाला साइन कॉस आणि टॅन पैकी एक रेशो दिलेला आहे आणि उरलेले दोन शोधून काढायचे आहेत. हे सिमिलर एक्झाम्पल्स आहेत. यातलं एक एक्झाम्पल जरी आपण घेतलं तरी पुढची एक्झाम्पल सेम सिमिलर तुम्ही तशीच करायची आहे. तर त्यातलं आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे कॉस थीटा इज इक्वल टू 35/37 आणि आपल्याला साइन थीटा आणि टॅन थीटा शोधून काढायचं आहे. तर हे एक्झाम्पल कसं सोडवतात बघा. तर इथं एक कॉस थीटा 35/37 घेतला. आपण इथे राईट अँगल ट्रायंगल ABC काढून घेऊ. हां, आणि ह्या राईट अँगल ट्रायंगल ABCचा एक अँगल आपण थीटा घेऊ. समजा हा आपण अँगल थीटा घेतलेला आहे. आता जर आपण ABC अँगलमध्ये, हा ABC ट्रायंगलमध्ये C जर थीटा घेतला असेल तर कॉस रेशो काय येणार आहे, तर कॉस रेशो आहे ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस, म्हणजे कॉस रेशो येणार आहे BC अपॉन AC. मग बघा कॉस थीटा इज इक्वल टू BC अपॉन AC. पण कॉस थीटा आपल्याला 35/37 दिलाय, म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू 35/37 आहे. तसंच कॉस थीटाची व्हॅल्यू BC अपॉन AC. म्हणजे त्या दोघांवरनं आपल्याला काय दिसतंय की आपल्याला समजतंय की BC अपॉन AC इज इक्वल टू 35/37. हे दोघं सेम आहेत. आता जेव्हा हे दोन रेशो सेम असतात तेव्हा BC आणि ACची व्हॅल्यू काय असू शकते, तर BCची व्हॅल्यू जर 35च्या मल्टिपलमध्ये पटीत असेल तर ACची व्हॅल्यू 37च्या मल्टिपलमध्ये पटीमध्ये असते. तर तो कॉमन मल्टिपल आपण इथं K घेऊया आणि म्हणून आपण BCला 35K मानू आणि ACला 37K मानूया. ओके, आता आपल्याला BC मिळाला 35K आणि AC मिळाला 37K. आता राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर दोन साईड्स माहिती असतील तर तिसरी साईड आपण पायथागोरसवरनं शोधतो. तर आपण पायथागोरसवरनं ही तिसरी साईड जी AB शोधूया. पायथागोरस काय म्हणेल इथे, इन राईट अँगल ट्रायंगल ABC AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हां, हे असं पायथागोरस म्हणेल. व्हॅल्यू टाका. ACची व्हॅल्यू आहे 37K ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BCची व्हॅल्यू आहे 35K स्क्वेअर. आता 37Kचा स्क्वेअर आलाय 1369K स्क्वेअर हा आलाय इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस 35चा स्क्वेअर आहे 1225K स्क्वेअर. आता हा जो 1225 आपण 1369 जवळ आणला तर ABची व्हॅल्यू मिळाली AB स्क्वेअर इज इक्वल टू 1369K स्क्वेअर मायनस 1225K स्क्वेअर. हे सबट्रॅक्शन 144 आलेलं आहे, 144K स्क्वेअर. आता याचं स्क्वेअर रूट AB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट AB आणि 144K स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 12K. मग AB काय मिळाला तुम्हाला, तर हा AB मिळालेला आहे 12K. बघा आता AB 12K आहे, BC 35K आहे आणि AC 37K. जर तिन्ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती असतील तर कुठलाही रेशो आपण काढू शकतो. तर तुम्हाला इथे कॉस दिलेला होता, आपल्याला साइन आणि टॅन काढायचा आहे. साइन रेशो काय असेल, मग साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट काय आहे, अपोजिट थीटाच्या अपोजिट आहे AB आणि हायपोटेनियस आहे AC. मग साइन थीटा येणार आहे AB अपॉन AC. पण ABची व्हॅल्यू काय आहे, ABची व्हॅल्यू 12K आहे. मग इथे आपण ABची व्हॅल्यू 12K टाकली आणि ACची व्हॅल्यू आहे 37K. 12K अपॉन 37. पण ते हा काय होईल, कॅन्सल होईल, K होईल कॅन्सल. आता K कॅन्सल झाल्यामुळे AB अपॉन AC काय येणार आहे 12/37. ही झाली साइन थीटा. आता टॅन थीटा काय येणार आहे, टॅन थीटा म्हणजे अपोजिट, म्हणजे AB अपॉन ॲडजसंट, म्हणजे हा आहे 12K आणि हा आहे 35K. 12K अपॉन 35K, 12K अपॉन 35K. K कॅन्सल झाल्यावर टॅन थीटा येणार आहे 12/35. अशा पद्धतीने आपल्याला एक रेशो माहिती होता कॉस आणि त्याच्यावरून आपण साइन रेशो काढला. साइन रेशो आलेला आहे 12/37. हा मिळालेला आहे 12/37 आणि टॅन मिळालेला आहे 12/35. म्हणजेच बघा, जर तुम्हाला एक रेशो दिलेला असेल तर त्या रेशोवरून तुम्ही पायथागोरसवरनं त्या रेशोवरून आधी ट्रायंगलच्या दोन साईड घ्यायच्या आणि त्या दोन साईडवरनं त्या ट्रायंगलची तिसरी साईड पायथागोरसचा
लॉ वापरून शोधून काढायची. आणि एकदा का तिन्ही साईड मिळाल्या की मग आपण उरलेल्या सुद्धा काय करू शकतो, उरलेल्या साईड सुद्धा आपण शोधून काढू शकतो. अशाच पद्धतीने आपण हे एक्झाम्पल केले. आता यातलं फक्त एक एक्झाम्पल आहे हे 21 आणि 20चं, ते मी घेते. हे बाकीची मधली तुम्ही करू शकता. टॅन थिटाची व्हॅल्यू 21/20 दिलेली असताना साईन आणि कॉसची आपण शोधून काढायची. टॅन थिटा इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे टॅन थिटा इज इक्वल टू 21/20. ओके. आता इथे आपण आधी ट्रायंगल काढून घेऊ. ट्रायंगल ABC. ABC मध्ये तुम्हाला एक व्हॅल्यू दिलेली आहे. कुठली दिलेली आहे? एक रेशो दिलेला आहे तुम्हाला. कुठला रेशो दिलाय? आपण याला थीटा म्हटलं तर आपल्याला हा ट्रायंगल ABC. ओके. आता इथे आपल्याला टॅन थीटा दिलाय 21/20. पण डायग्रॅमवरनं तुम्हाला टॅन काय दिसतोय? टॅन थीटा काय दिसतोय तुम्हाला सांगा? टॅन आहे O/A. O म्हणजे अपोजिट AB आणि A म्हणजे ॲडजसंट BC. आता हे दोन्ही काय झाले? टॅन थीटा. मग कसे झाले? सेम. देअरफॉर AB/BC इज इक्वल टू 21/20. आता यावरनं तुम्ही काय म्हणणार की AB हा 21च्या मल्टिपलमध्ये असेल तर BC हा 20च्या मल्टिपलमध्ये असतो. मग आपण आता इथे AB ची व्हॅल्यू देअरफॉर लेट AB इज इक्वल टू 21K अँड BC इज इक्वल टू 20K. मग आता AB काय आहे? AB आहे 21K आणि BC आहे 20K. तर आपण तिसरी व्हॅल्यू पायथागोरसवरनं शोधून काढूया. पायथागोरस काय आहे बघा. पायथागोरसमध्ये म्हणेल इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, इन राईट अँगल ट्रायंगल ABC, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता AB किती आहे? 21K. BC किती आहे? 20K. 21K म्हणजे किती येईल? 441K स्क्वेअर आणि हा येईल 400K स्क्वेअर. तर यामध्ये हे आलं 841K स्क्वेअर. तर AC स्क्वेअर इज इक्वल टू काय आलेलं आहे? AC स्क्वेअर इज इक्वल टू 841K स्क्वेअर आलं आहे. आपण याचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला मिळेल AC इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट 29K. हां, आता आपल्याला AC मिळालेला आहे 29K. तर आपण आता इथं टॅनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असताना आपण साईन थीटा शोधू शकतो. साईन थीटा काय आहे? O/H. थीटाची अपोजिट साईड म्हणजे AB अपॉन हायपोटेनियस AC. आता ABची व्हॅल्यू काय? 21K. 21K आणि ACची व्हॅल्यू आहे 29K. काय आलं? हे K कॅन्सल झाला. आन्सर आलं 21/29. ओके. आता कॉस थीटा. कॉस थीटाचे काय फॉर्म्युला आहे? रेशो कॉस थीटा म्हणजे ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. ॲडजसंट म्हणजे काय? कोणती साईड? ॲडजसंट म्हणजे कोणती साईड? तर थीटाची ॲडजसंट साईड आहे BC. BC अपॉन AC हायपोटेनियस. हां, BC किती आहे? BC आहे 20K आणि AC किती आहे? AC आहे 29K. K कॅन्सल झाला. कॉस थिटाला 20/29 म्हणजे साईन आला 21/29. साईनची व्हॅल्यू 21/29 मिळालेली आहे. 21/29 आणि कॉसची व्हॅल्यू मिळालेली आहे 20/29. तुमच्या लक्षात आलं असेल की जर आपल्याला तिघांपैकी एक रेशो दिलेला असेल तर आपण पायथागोरसनी दोन
आपण त्या रेशोवरनं ट्रायंगलच्या 2 साईड लिहून घ्यायच्या आणि पायथागोरसने तिसरी साईड शोधायची. तिसरी साईड शोधली की मग आपण उरलेले 2 रेशो लिहू शकतो, शोधून काढू शकतो. आपण 2 एक्झाम्पल इथे घेतलेत. सिमिलर तुम्ही हे सगळे एक्झाम्पल सोडवू शकता आणि ते तुम्ही सोडवायचे आहेत होमवर्क म्हणून. ओके, आता आपण बघणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे आपल्या 9th मधलं ते आपण बघूया आधी. एट 8.2 मधलं सेकंड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, बघा क्वेश्चन नंबर 2. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, आपल्याला इथे काही एक्झाम्पल दिले, त्यातले आपल्याला व्हॅल्यूज शोधून काढायचे आहेत. आपण बघूयात आपल्याला काय काय व्हॅल्यूज शोधून काढता येतील. पहिलं एक्झाम्पल बघा, 5 sin theta 30, 5 sin 30 is equal to sin 30 plus 3 tan 45. आता हे एक्झाम्पल, हे सगळे 5 एक्झाम्पल जे आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला अँगलचा टेबल लागणार आहे. आपण आता अँगलचा टेबल यूज करूया. ओके, आता इथे बघा, इज इक्वल टू 5 इंटू साइन 30ची व्हॅल्यू काय आहे बघा, साइन 30ची व्हॅल्यू आहे 1/2. मग इथे 5 इंटू 1/2 प्लस 3 इंटू tan 45. tan 45 किती बघा, tan 45 आहे 1, 3 इंटू 1. मग हे काय आन्सर आलं बघा, 5 इंटू 1/2 म्हणजे 5/2. 5 इंटू 1/2 म्हणजे 5/2 प्लस 3 इंटू 1 म्हणजे 3. आता हे दोघं काय आहेत, फ्रॅक्शन आहे आणि फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय आहे आठवतोय, a/b प्लस c/d. ह्या फ्रॅक्शनची ॲडिशन कशी करतो आपण, तर डीनी एला मल्टिप्लाय करतो AD प्लस बीनी सीला मल्टिप्लाय करतोय BC आणि बीनी डीला मल्टिप्लाय करतो. आता इथे 5/2 आहे, 3 काय घ्यायचं असतं, 1 घ्यायचं असतं, लक्षात घ्या, 3/1 घ्यायचं. मग आता इथे सेम फॉर्म्युला यूज केला आपण, तर 1 इंटू 5 काय येईल 5 प्लस 2 इंटू 3 काय येईल 6/2 इंटू 1 काय येईल 2. म्हणजे ॲडिशन काय येईल, 5 प्लस 6 11, 11/2. याची व्हॅल्यू 11/2 येणार आहे. डिड यू अंडरस्टँड. आता आपण यातलं दुसऱ्यातलं दुसरं घेऊया. सेकंडमधलं सेकंड काय क्वेश्चन आहे तो, 4/5 tan square 60 प्लस 3 sin square 60. इथे पण आपण 60 tan 60 आणि sin 60च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. हां, आता इथे आपल्याला बघा tan पहिल्यांदा आपण लिहूया इथे 4/5 इंटू tan 60. tan 60 किती आहे बघा टेबलमध्ये, tan 60 आहे √3. मग इथे येईल √3चा स्क्वेअर, कारण हा tan स्क्वेअर आहे, √3 स्क्वेअर प्लस 3 इंटू साइन स्क्वेअर 60. साइन 60 किती आहे, साइन 60 आहे √3/2, पण इथं स्क्वेअर आहे त्यामुळे √3/2चा स्क्वेअर घ्यायचा. म्हणजे इथे फक्त आपण tan 60ची आणि साइन 60ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता या दोघांचा स्क्वेअर आधी लिहू. हे काय, हे जसंच्या तसं घ्या, 4/5 इंटू आता √3चा स्क्वेअर काय येईल, तुम्हाला माहिती आहे आपण सर्डमध्ये शिकलोय की √a स्क्वेअर हा काय असतो, a असतो. त्यामुळे √3चा स्क्वेअर काय असेल 3 प्लस हा 3 इंटू √3/2चा स्क्वेअर करायचा आहे. √3चा स्क्वेअर 3 असेल आणि 2चा स्क्वेअर 4 असेल. ओके, आता इथे बघा मल्टिप्लिकेशनचा रूल, a/b इंटू c/d. हे मल्टिप्लिकेशन कसं असतं, तर ह्या मल्टिप्लिकेशनमध्ये a इंटू c AC
बी इंटू डी बी डी. सेम तसंच इथे काय येणार आहे, इथे येणार आहे ए इंटू सी म्हणजे 4 इंटू 3 12 अपॉन 5. इथे काय येणार आहे 3 इंटू 3 9 अपॉन 4. आपण इथे मल्टिप्लिकेशन ह्या रूलनुसार केलं. आता आपण ह्या दोघांची ॲडिशन करू. ॲडिशनचा फॉर्म्युला इथे आहे बघा, ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी इज इक्वल टू ए डी प्लस बी सी अपॉन बी डी. इथे आपण तेच करणार आहोत. 12 इंटू 4 प्लस 5 इंटू 9 इंटू 5 अपॉन 5 इंटू 4. ओके. इथे काय येणार आहे 12 इंटू 4 48 प्लस 9 इंटू 5 45 अपॉन 5 इंटू 4 20. ॲडिशन. आता ही काय झाली ॲडिशन 93 अपॉन 20. याची व्हॅल्यू आलेली 93 अपॉन 20. आता आपण यातलं थर्ड एक्झाम्पल घेऊया. थर्ड एक्झाम्पल बघा काय आहे. थर्ड एक्झाम्पल आहे 2 sin 30 प्लस cos 0 प्लस 3 sin 90. एकदम इझी एक्झाम्पल्स आहेत. फक्त अँगलचा टेबल कसा तयार करायचा हे तुम्हाला मी शिकवलंय. तर तुम्ही टेबल तयार करून लिहून मग ह्याच्यात किमती टाकू शकता. आता इथे आपण घेऊया 2 इंटू साइन 30 बघा किती आहे साइन 30 आहे 1/2. 2 इंटू 1/2 प्लस कॉस 0 किती आहे बघा कॉस 0 आहे 1 प्लस 3 इंटू साइन 90 किती आहे साइन 90 आहे 1. ओके. आता बघा इथे काय होईल 2 इंटू 1/2 2 भाग गेला 1 बे इथे फक्त 1 राहील. ओके. प्लस हे इथे काय राहिलं 1. इथं 3 इंटू 1 3. बघा किती इझी एक्झाम्पल होतं. 1 प्लस 1 प्लस 3 5. ह्याची व्हॅल्यू काय आली 5 आलेली. ओके. डिड यू अंडरस्टँड. आता आपण घेऊया एक्झाम्पल. यातलं चौथं एक्झाम्पल घेऊया. काय आहे फोर्थ एक्झाम्पल tan 60 अपॉन साइन 60 प्लस कॉस 60. ओके. आता आपण या तिघांच्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. पहिल्यांदा बघा tan 60 ची व्हॅल्यू काय आहे. tan 60 ची व्हॅल्यू आहे tan 60 इज इक्वल टू √3 म्हणजे इथे येणार आहे √3. साइन 60 ची व्हॅल्यू काय आहे साइन 60 इज इक्वल टू √3 अपॉन 2. इथे येणार आहे √3 अपॉन 2 प्लस कॉस 60 किती आहे कॉस 60 आहे 1/2. आता बघा नीट बघा हे एक्झाम्पल करत असताना एकदम सावकाश एक्झाम्पल करायचं. √3 तसाच लिहू. आता हे दोघं जे आहेत हे काय आहेत तर फ्रॅक्शन आहे त्यांची ॲडिशन ए अपॉन बी प्लस सी अपॉन बी. दोघांचे छेद कसेच सेम आहेत म्हणून ए अपॉन बी प्लस सी अपॉन बी छेद सारखे असले डिनॉमिनेटर सेम असले त्यांची ॲडिशन करताना डायरेक्ट न्यूमरेटरची ॲडिशन आपण करतो ए प्लस सी अपॉन बी. मग इथे काय येणार आहे छेद सारखे आहेत 2 √3 प्लस 1 येणार आहे. काय येणार आहे √3 प्लस 1 अपॉन 2. हां ओके. आता हा मेन डिव्हिजन आहे. आता हे √3 हे काय आहे √3 अपॉन 1 आहे. √3 म्हणजे काय √3 अपॉन 1. तर हे √3 अपॉन 1 लिहूया आपण आणि हे √3 प्लस 1 अपॉन 2 घेऊया. आता याच्या नेक्स्ट स्टेप काय आहे तर तुम्हाला ए अपॉन बी डिव्हायडेड बाय सी अपॉन डी हे डिव्हिजन जे आहे हे डिव्हिजन करताना काय करतो आपण तर ए अपॉन बी जो आहे तो तसाच ठेवायचा. डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशनमध्ये रूपांतर करायचं आणि हा सेकंड फ्रॅक्शन जो आहे तो रेसिप्रोकल म्हणजे डी वर आणि हा असं करायचं. तर हे करत असताना आपण आधी या चिन्हात लिहूया. हे जे डिव्हिजनचं साईन आहे ते आपण असंही लिहू शकतो 3/1 डिव्हायडेड बाय √3 प्लस 1 अपॉन 2. म्हणजे हे असं जे लिहिलंय ते ह्या पद्धतीने लिहू शकतो. आता या ठिकाणी आपण हा रूल अप्लाय करूया √3/1
इंटू काय येणार आहे इथे, सी अपॉन डीला डी अपॉन सी करायचं. मग हा सी अपॉन डी म्हणजे ह्याला काय करायचं, उलट करायचं. 2 वर जाईल आणि खाली काय येईल, √3 + 1. ओके. आता बघा हे मल्टिप्लिकेशन करूया आपण. तुम्हाला माहिती आहे ए अपॉन बी इंटू सी अपॉन डी. मल्टिप्लिकेशन काय असतं, ए सी अपॉन बी डी. म्हणजे एनी सीला मल्टिप्लाय. √3 × 2 म्हणजे हे येणार आहे 2√3 आणि डिव्हिजनमध्ये काय येणार आहे, √3 + 1. हे याचं आन्सर असणार आहे. डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर हे एक्झाम्पल 2 वेळा रिव्हाइज करून व्हिडिओ रिव्हाइज करा आणि बघा. आता आपण याच्यातलं 4th घेतलंय. आता आपण 5th एक्झाम्पल घेऊया. 5th एक्झाम्पल बघा, कॉस स्क्वेअर 45 प्लस साइन स्क्वेअर 30. बघा कॉस 45 किती आहे पहा. कॉस 45 आहे 1/√2. 1/√2. पण इथे काय आहे, इथे स्क्वेअर आहे ना, कॉस स्क्वेअर. मग याचा स्क्वेअर घ्यायचा. प्लस साइन 30 किती आहे बघा, साइन 30 आहे 1/2. इथे पण काय आहे, स्क्वेअर आहे. मग हा स्क्वेअर घ्या. दोन्ही ठिकाणी स्क्वेअर दिलेले आहेत. ओके. हां, आता याचा स्क्वेअर करा. 1चा स्क्वेअर 1 आणि √2चा स्क्वेअर 2. कारण आपल्याला माहिती आहे √a स्क्वेअर काय असतो, a असतो. प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4. आता इथे ॲडिशन करा. ॲडिशनचा फॉर्म्युला परत एकदा सांगते, ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी. काय करतो आपण, ए डी प्लस बी सी अपॉन बी डी. इथे काय येईल, 4 × 1 4, 2 × 1 2, 2 × 4 2 × 4. काय येणार आहे, 4 + 2 6, 2 × 4 8, 6/8. मग याला 2 आणि भाग घालवायचा. 2×3 = 6, 2×4 = 8. काय आन्सर येईल, 3/4. डिड यू अंडरस्टँड? आता याच्यातलं लास्ट एक्झाम्पल काय आहे. लास्ट एक्झाम्पल बघा, कॉस 60 इंटू कॉस 30 प्लस साइन 60 इंटू साइन 30. चला एक एक आपण याच्यामध्ये बघूया. कॉस 60 किती आहे, कॉस 60 आहे 1/2. कॉस 60 किती आहे, 1/2 आहे. मग इथे आपण कॉस 60ची व्हॅल्यू घेऊया 1/2 इंटू साइन 30 किती आहे, साइन 30 सुद्धा 1/2 आहे. प्लस साइन 60 किती आहे, साइन 60 आहे √3/2 आणि कॉस साइन 30 किती आहे, कॉस 60 कॉस 30. एक मिनिट. कॉस 60ची व्हॅल्यू आहे, कॉस 60ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि कॉस 30ची व्हॅल्यू विचारली. कॉस 30ची व्हॅल्यू आहे √3/2. ही साईनची घेतली आपण चुकून, तर ही आहे कॉस. कॉस 30ची व्हॅल्यू आहे √3/2. साइन 60ची व्हॅल्यू आहे √3/2 आणि साइन 30ची व्हॅल्यू आहे 1/2. व्हॅल्यू व्यवस्थित टाकायच्या, गडबडीत न टाका. आता इथे बघा मल्टिप्लिकेशन फॉर्म्युला ए अपॉन बी इंटू सी अपॉन डी. काय येईल फॉर्म्युला, ए इंटू सी ए सी, बी इंटू डी बी डी. 1 × √3 आणि याला मल्टिप्लाय करा. 2 × 2 4. इथे √3 × 1 √3, 2 × 2 4. आता ह्या दोघांची ॲडिशन कशी होईल, ह्यांचा छेद कसा आहे, सेम. ए अपॉन बी प्लस सी अपॉन बी. छेद सारखा असेल आपण काय करतो, ह्यांची बेरीज करतो, ए प्लस सी आणि छेद तोच ठेवतो. मग इथं काय येईल, छेद सेम आहे. √3 प्लस √3. आता √3 प्लस √3 किती झाले, 2 झाले. ते 2 वेळा झाले ना, 2√3 झाले. 2 वेळा 2√3/4. आता इथे 2 बे 2 4. काय आन्सर आलं, √3/2. अशा पद्धतीने आपण हे जे एक्झाम्पल्स आहेत, हे सगळे एक्झाम्पल आपण आपला जो टेबल आहे अँगलचा, तो टेबल यूज करून करायचा. किंवा हे सगळे तुम्हाला अँगल पाठ होतात काही दिवसांनी, किंवा तुम्हाला मी हे पण शिकवलं की याच्यावरनं कसे ते अँगल शोधायचे.
हे प्रॅक्टिसने तुमचे सगळे पाठ होतात. तर हा टेबल यूज करून आपण हे असे एक्झाम्पल सोडवायचे. हे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला फ्रॅक्शनची ॲडिशन, फ्रॅक्शनची डिव्हिजन, फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे तिन्ही फॉर्म्युले अप्लाय करता आले पाहिजे. तर आपल्याला हे एक्झाम्पल एकदम सोपे जातात. आपण आता यातला हा टेबल घेतला. ह्या टेबलमध्ये 2 आपण उदाहरणं सोडवले, बाकीचे सेम तसेच आहे. क्वेश्चन नंबर 2 पण आपण पूर्ण घेतलाय. आता क्वेश्चन 3 आणि 4 जो आहे तर बघा, साईनची व्हॅल्यू दिली आणि कॉस काढायचं आहे, कॉसची व्हॅल्यू दिली आणि साईन काढायचं. तर हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही ह्या मेथडनी पण करू शकता किंवा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ह्या मेथडनी पण करू शकता. त्यातलं मी एक एक्झाम्पल तुम्हाला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर मेथडनी सोडवून दाखवते. पण लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल तुम्ही ह्या मेथडनी करू शकता. अजून दुसरी मेथड जी आहे फॉर्म्युला मेथड, ती आपण बघा. साइन थीटा दिलेला आहे आपल्याला 4/5 आणि आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड कॉस थीटा. जर तुम्हाला साइन दिलेला असेल आणि कॉस काढायचा असेल तर आपला फॉर्म्युला जो आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला यूज करायचा. तर साइन काय दिलं आपल्याला 4/5, 4/5 चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 4/5 काय येईल स्क्वेअर 16/25 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आपला आहे. त्याच्यात आपण किमती टाकल्या. 1620/5 इकडे आणलं तर तो सबट्रॅक्ट होईल. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 16/25. आता तुम्हाला परत एकदा तो फॉर्म्युला A प्लस बी A/B प्लस C/D काय येईल AD प्लस BC/BD हा फॉर्म्युला इथे वापरायचा. इथे येईल 25 इंटू 1 25 मायनस याच्या डिनॉमिनेटर 1 असतो 1 इंटू 16 आणि खाली काय येईल 25. 25 मधनं 16 गेले किती 9/25 म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा तुम्हाला काय मिळाला 9/25. स्क्वेअर रूट घ्या, ह्याचा स्क्वेअर रूट कॉस थीटा आणि याचा स्क्वेअर रूट 3/5. म्हणजे तुम्ही हा फॉर्म्युला वापरून ॲन्सर कॉसचं काढलंय 3/5 आला. पण हेच एक्झाम्पल आपण आपल्या पहिलं एक्झाम्पल सोडवलं त्या मेथडनी करू शकतो. ह्या मेथडनी पण आपण ते एक्झाम्पल सोडवू शकतो. तुम्हाला साईन रेशो दिलेला असताना तुम्हाला 2 साईड्स कळतील, 2 साईडवरनं तिसरी साईड पायथागोरसवरनं काढा आणि उरलेला रेशो. म्हणजे ह्या मेथडनी पण ते एक्झाम्पल आपण करू शकतो. आता आपण 3rd घेतलं, 4th तुम्ही करायचं आहे सेम. हाच फॉर्म्युला यूज करायचा आणि सोडवायचा आहे. आता 8.2 आपलं कंप्लीट झालेलं. जे काय एक्झाम्पल तुम्हाला मी करायला सांगितलेले आहे ते तुम्ही करायचं आहे. तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.